करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समाज 4. विवेक वैराग्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य आणि त्यामधलं समाज 4 विवेक वैराग्य नाम. दोन्ही नाव सारखेच सेमच आहे, त्याच्यावर समास आहे. समाज सांगतात या महंताला इहलोक आणि परलोकामध्ये विवेक आणि वैराग्य हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. इहलोकामध्ये संसारात, प्रपंचात आणि परमार्थात सुद्धा विवेक आणि वैराग्य यांचा समतोल राखता आला पाहिजे, तेव्हाच ती गाडी पुढे जाईल. जशा नाण्याला 2 बाजू असतात तशाच संसाराला किंवा परमार्थाला या 2 गोष्टी असतात. ते विवेक आणि वैराग्य असलंच पाहिजे समर्थ सांगतात. पण त्याचा वापर कसा करता आला पाहिजे ते आपल्यावर डिपेंड आहे. विवेक कधी उत्पन्न झाला पाहिजे, कसा वापरला पाहिजे आणि वैराग्य कुठे वापरलं पाहिजे हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. तर विवेक म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय समर्थ सांगतात. विवेक म्हणजे योग्य निर्णय घेण्याची क्षमता. म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, असत्य काय, सत्य काय, चांगुलपणा काय, वाईटपणा काय, यामध्ये जी फरक करण्याची क्षमता असते त्याला विवेक असं म्हटलेलं आहे. आणि वैराग्य म्हणजे काय, भौतिक गोष्टीविषयी आसक्ती कमी होणे, ज्यामुळे तुमची आध्यात्मिक स्मृती स्थिरता येते. म्हणजे तुमची भौतिक इच्छा आणि त्याची आसक्ती कमी होते, ज्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक स्तरावर आध्यात्मिक स्थिरता, समाधान मिळण्यास सहज मदत होते. समर्थ सांगतात या ओवीमध्ये समर्थ सांगतात पुढे काय काय दिलेलं आहे, आपल्याला श्रवण करायचं आहे. विवेक आणि वैराग्य. महद्भाग्य हातासी आले, परी भोगूनही जाणी तले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. समर्थ सांगतात संसारामध्ये किंवा प्रपंचामध्ये दोन्ही गोष्टी म्हणजे विवेक आणि वैराग्य दोन्ही असल्याच पाहिजेत. जर तुमच्याकडे एकच असेल, वैराग्य असेल, विवेक नसेल तरी फायदा होणार नाही. विवेक असेल, वैराग्य नसेल तरी फायदा होणार नाही. समर्थ सांगतात दोन्ही असायला पाहिजे. महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगी नाही जाणे झाले. म्हणजे एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य जरी प्राप्त झालं, त्याच्याकडे गाडी भेटली, बंगला भेटला, पैसा अडका भेटला, तरी त्याला तो उपभोग कसा घ्यायचा असेल हे जर त्याला कळत नसेल तर ते व्यर्थ आहे. त्याला असून नसल्यासारखं आहे. त्याच्याकडे असून कसं वापरायचं, कुठे वापरायचं हे जर कळत नसेल तर हे सर्व व्यर्थ आहे. त्याप्रमाणे एखाद्याचं वैराग्य उत्पन्न झालं असेल पण त्याच्या ठिकाणी विवेकच नसेल तर त्या वैराग्य व्हावा त्याचा उपयोग होत नाही, तसा वैराग्य तिथे कामाचा होत नाही. म्हणून समोर सांगतात महद्भाग्य हाताशी आले परी भोगूनही जाणे झाले. जर तुम्ही यूज करत नसाल, तुम्हाला माहिती तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला कसं वापरायचं ते समजत नसेल तर हे सर्व उपयोगी नाही आहे. वैराग्य येईल पण तुमचा विवेक नसेल तर काही उपयोग नाही आहे. आदळते अफळते, कष्टी होती दुःखी होते, ऐकते देखते येते, वैराग्य तेने. आदळते अफळते समर्थाने सांगितलेलं आहे. संसारामध्ये आदळआपट होतच राहते. या जगात माणसाला प्रपंच नाना यत्न तोंड द्यावे लागते, नाना यत्न सोसावे लागतात. आपण कुठे बघत असू, दुसऱ्याच्या संसारात काही चाललं असेल, भांडणं जात असतील तर तिकडे आदळआपट होते. नवरा शांत असेल तर बायको त्याची आदळआपट करते, भांडी इकडे तिकडे फेकते. कष्टी होतात, दुःखी होतात. एक बघत बसतो, एक ऐकत बसतो, एक बोलत असतो आणि त्याच्यामुळे आपण पण दुःखी होतो आणि असं वाटतं आपल्याला या संसारात नाही गेलं तर तेच बरं आहे. हे जर प्रपंच आपण नाही करू तर तेच बरं आहे. अशा रीतीनं ऐकून जे अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होतं. असं वाटतं की आपण इथून काढता पाय घेतलेलाच बरा, म्हणजे लग्न न केलेलंच बरं.
नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडूनी देश धडी, होय तेने. म्हणजे नाना प्रपंचाच्या ओढी आणि नाना संकटे साकडी. या संसारात ओढतान नक्कीच होते, नाना संकटे येतात, अडचणी येतात, पण त्यामुळे तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो, देशोधडी दुसऱ्या देशात निघून जातो. समोर सांगतात पुढे ओळीमध्ये, तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागळे मोकला झाला, रोगी जायचा. म्हणजे तो काय अडचणी आल्यामुळे तो संसार सोडून दुसऱ्या देशात गेला, दुसऱ्या गावात गेला. मग काय वाटतं त्याला, त्यामुळे रोगी जसा बरा झाल्यावर दुःख मुक्त होतो तसा तो माणूस चिंतेपासून मुक्त होतो, पराधीनतेपासून मुक्त होतो, प्रापंचिक दुःखापासून मुक्त होतो असं त्याला वाटते. जसा एखादा रोगी मनुष्य बरा झाल्यावर त्याला जशी फिलिंग वाटते, तसं माणूस संसारात अडकल्यावर, जसे भांडणं झाल्यावर, सोडून गेल्यावर त्याला ते फिलिंग येते, भरून येते, ते त्याला असं वाटतं. परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. म्हणजे समोर सांगतात, पण त्याने मोकाट, उन्हाळ आणि अनाचारी, उन्मत्त एखाद्या जनावराप्रमाणे मोकळा राहू नये, मोकळा फिरू नये. समर्थ सांगतात, जर तुम्ही संसाराला कंटाळून दुसऱ्या गावात गेलात, दुसऱ्या याच्यात गेलात, दुसऱ्या जंगलात गेलात आणि तुम्हाला काहीच नाही, तुम्ही नष्टभ्रष्ट झालात, पूर्ण उन्हाळ फिरत असाल, जंगलात फिरत असाल, एखाद्या जनावरासारखं फिरत असाल, तर त्याला काही अर्थ नाही, ना विवेक ना वैराग्य, तिथे काही होणारही नाही. समोर सांगतात, विवेक विन वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थ घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. समोर सांगतात, विवेक विन वैराग्य केले, म्हणजे विवेक नसता वैराग्य जर केले आणि वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून दिला, तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होते आणि प्रपंच आणि परमार्थ दोघांचाही नुकसानच होतं. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेचे झाले व्यर्थ, अविवेके अनर्थ ऐसा केला. ना प्रपंच आणि ना परमार्थ. समोर सांगतात, दड ना प्रपंच न दा परमार्थ, संसार ना परमार्थ, श्रवण, असं होऊन ज्याचे जिनेच व्यर्थ ठरते आणि अविवेकामुळे असा अनर्थ ओढावतो. म्हणून समोर सांगतात, विवेक आणि वैराग्य हे असलंच पाहिजे. हे नाण्याच्या दोन बाजू आहेत, सुखदुःख होतच राहतं, पण आपल्याला विवेकानुसार आणि वैराग्यानुसार कोणत्या गोष्टी हाताळता आल्या पाहिजे तर आपल्याला समजलं पाहिजे. काम व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला, तैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. मग सांगतात, असा शब्दज्ञानी असतो, जो बोलणारा असतो, जो तोंडाने ज्ञान बडबडत असतो, पण त्याला वैराग्याचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बडाव्या माराव्यात अशी त्याची बडबड व्यर्थ ठरते. समर्थाने सांगणार आहेत, लोके शिकवे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. समर्थाने इथे लागू केले, लोकांना सांगे ब्रह्मज्ञान. जर आपल्यालाच काही माहिती नसेल तर वायफळ बडबड करून त्याचा फायदा नाही आहे, ते व्यर्थच ठरते. वैराग्य विन ज्ञान, तो व्यर्थची साभिमान, लोभे दंबे घोसळून कासावीस केला. म्हणजे वैराग्यशिवायचे ज्ञान म्हणजे ते वृत्त अभिमानाला कारण ठरते. अशी व्यक्ती लोभ आणि दंभ याने घुसमटली की त्याचा जीव कासावीस होतो. स्वान बांधले तरी भुंके, तैसे स्वार्थामुळे थिंके, पराधिक देखू न सके स्वाभिमान. इथं समर्थाने उदाहरण दिलंय, कुत्र्याला तुम्ही बांधलं तरी तो भुंकत राहतो, नाही बांधलं तरी भुंकत राहतो. तसं वैराग्यन शब्दज्ञानी स्वार्थामुळे सरपडत राहतो
आणि अभिमानामुळे तो दुसऱ्यांचा उत्कर्षही जराही सहन करू शकत नाही. हे एक विनय एक, तेथे उगाच वाढे शोक, आता वैराग्य आणि विवेक योग ऐका. समोर सांगतात याप्रमाणे विवेक आणि वैराग्य हे एकाशिवाय दुसरे दुःखालाच वाढवतात. आणि वैराग्य आणि विवेक हे दोन्ही एकत्र असतील समोर सांगतात ते काय होतं ते ऐका. पुढे ऐका. विवेक अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी. समोर सांगतात विवेकाने जर अंतरी अनासक्त झालेला असेल तर तो वैराग्यामुळे प्रपंचाचा बाहेरीत त्याग केलेला असतो आणि तो योगी निसंग परब्रह्माची एकरूप होतो. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसेची सवे क्रिया चाले, दीक्षा देखुनी चकित झाले, सुचित म्हणत. जरी तो मुखाने ज्ञान सांगत असेल तरी त्याला अनुसरूनच त्याची वागणी समजते आणि त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही त्याच्याकडे आकर्षित होतात, आश्चर्यचकित होतात. असतानाही त्रैलोक्याची स्थिती भानली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही. समजतात असतानाही त्रिलोक्याची स्थिती बांधलेली वैराग्याची म्हणजे वैराग्य सुदृढपणे बांधलेले असल्याने त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही पदार्थाबद्दल वस्तूबद्दल व्यक्तीबद्दल मोह नसतो, आस्था नसते, अभिलाषा नसते. पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेक धारणेस सीमाच नसते. संगीत रसाळ हरिकीर्तन, तालबद्ध तान मान, प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून. म्हणजे तो तालबद्ध ताना इत्यादी संगीताचा जाणकार असून पण अत्यंत रसाळ हरिकीर्तन करतो आणि त्याला अगदी अंतःकरणापासून भगवंताचे प्रेमाने भजन करणे आवडते. तत्काळाची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे, वगतृत्व करीतन भंगे, साहित्य प्रत्ययाचे. तत्काळाची सन्मार्ग लागे. समोर सांगतात हे हरिकीर्तन प्रेमळ भजन ऐकून लोक तत्काळ सामर्थ्यास लागतात, सन्मार्गास लागतात. पण त्याच्या अंतरी तो विवेक जागृत झाला पाहिजे आणि त्याचे वक्तृत्व कसं असलं त्याच्या वेदांतासारखे अनुभवून शास्त्र सिद्धांत प्रगट होतो. सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश बोलला, प्रसंग पाहिजे कळला कोणी एक. म्हणजे याप्रमाणे लोकांना सन्मार्गी लागू लागला की त्याच्यावर जगदीश्वर प्रसन्न झाला असं समजावे. जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर परब्रह्म हा प्रसन्न झाला असं समजावे, जाणावे. पण त्यानेही सुद्धा प्रसंग वागवून वागायला पाहिजे. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्यय ब्रह्म ज्ञान, स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. आणि समज सांगतात जर अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य आणि अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान आणि स्थानसंध्या यांचे भगवत वचन असेल तर पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन घडते. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे कांड पिसे, शब्द ज्ञान येळलिसे आपणची वाटे. समोर सांगतात याप्रमाणे विवेक आणि वैराग्य दोन्ही असे असले की अशी स्थिती असते. नुसते वैराग्य म्हणजे एककल्पीपणा, खोळेपणाच होय. आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य त्याची जाणावे महाभाग्य, रामदासे म्हणे योग्य साधू जाणती. म्हणून विवेक आणि वैराग्य हे दोन्हींची जाळ असणे महद्भाग्यच आहे. म्हणून समर्थ सांगतात की साधू असतात ते सर्व जाणतात. म्हणून आपल्याला प्रत्येक काम विवेक आणि वैराग्य यानेच करायची आहेत. आपल्याला जाणता आला पाहिजे काय करायचंय काय नाही करायचंय.
म्हणून विवेक आणि वैराग्य त्याची जाणजे महद्भाग्य. रामदास म्हणे योग्य साधू जाणती. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विवेक वैराग्य निरूपण नाम समाज चौथा. जय जय रघुवीर समर्थ.